आदरणीय प्राध्यापक वंदनीय विनंती करू आपण विचार आपलं मनोगत व्यक्त करा. समतेचा जागर करणारे भगवान बुद्ध, समाजामध्ये अज्ञान पसरलं की आपल्या विज्ञानवादी विचारांना दूर करणारे संत कबीर, संत तुकाराम, रयतेचं राज्य कसं असावं. आजही तरुण मुलं आपल्या गाडीवर येतात, राजे तुम्ही परत या. असे रयतेचे राजे शिवाजी महाराज, तुमच्या घरातील छोट्या छोटी वस्तू विका, पण तुमच्या लेकराला शिकवा, कारण शिकल्याशिवाय तरुणोपाय नाही, असं म्हणणारे संत गाडगे बाबा. आंधळ्याला डोळा, लंगड्याला पाय आणि माझ्यासारखा मुका माणूस तुमच्यासमोर बोलू लागला, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या मातृतीर्थच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित आमचे आदरणीय खरात सर, जे साहित्यिक आहेत, लोकजागृतीचे प्रवीण दादा, त्यांनी आत्ताच म्हटलं की माझ्या मागं आणि पुढं काही नाही, पण आमची सुषमाताई पटकन म्हटली की तू प्रवीण आहेस प्रत्येक क्षेत्रात, त्यामुळे मुद्दाच नाही. आणि समाधान शिंगणे, जे राजकीय क्षेत्रात लोकचळवळीतून राजकीय क्षेत्राकडे कुटुंब भरारी घेत आहेत. आणि खऱ्या अर्थानं मी अध्यक्षांचं नाव मुद्दाम उशिरा घेतलं, याचं कारण असं की हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं त्यांचाही आहे. जसा या दोघांकडे सगळेजण बोटं करतात आणि मला त्यांनी बोट त्यांच्याकडेच केलं. मी ज्यावेळेस त्यांना विचारलं तुम्हाला उशीर झाला, ते म्हणजे नाही, ती दोघंजण आहे. तर मालक जे आहेत, पहिली टीम त्यांनीच गाजवली वाजवली, आताची टीम जबरदस्तपणे दीपकदादा, प्रदीप आणि जमील यांच्या माध्यमातून ही जबरदस्त एक टीम आलेली आहे. मित्रांनो, टीम अशी जबरदस्त लागत असते, खेळाडू चांगले लागत असतात. हे खेळाडू एक्सपर्ट खेळाडू आहेत आणि आता ह्या मातृतीर्थमध्ये ते घुसलेले आहेत. टीमवर्क कशाला म्हणतात? एकदा अलका याज्ञिक एका ठिकाणी एका कार्यक्रमाला आली आणि तो कार्यक्रम संपला तिचा आणि ती निघाली, तर एक राजकीय नेता, त्याची लोकं जमलेली होती, त्याला कळालं की अलका याज्ञिक आली. त्यांची अलका याज्ञिककडे गेला, रेस्टॉरंटला त्यांना घेऊन आला, तुम्ही 2 मिनटं चला. अलका याज्ञिकला वाटलं जाऊ दे, आपण नाव ऐकलेलं या मोठा नेता याच्याकडे गेलं पाहिजे. अलका याज्ञिक त्याच्याकडे गेल्या. तो म्हटला की दीदी, आता तुम्ही एक गाणं म्हणा, आता तुम्ही इथं सगळ्यांच्या समोर एक गाणं म्हणा. अलका याज्ञिक म्हटले, अरे संगीत नाही, काही नाही, मी गाणं कसं म्हणणार? नाही नाही, तुम्ही गाणं म्हणा. अरे माझा आवाज फाटेल, गाणं मला म्हणता येणार नाही. नाही नाही, तुम्ही गाणं म्हणा. आता तिला असं वाटलं की याच्यातनं निघायसाठी आपल्याला तिसरं काहीतरी कारण सांगावं लागेल. मग ती अलका याज्ञिक असं म्हटली की मला कोरस लागतो, कोरस शिवाय मला गाणं म्हणता येत नाही. अलका याज्ञिक म्हटली मला कोरस लागतंय, कोरस शिवाय मला गाणं म्हणता येत नाही. नेता म्हटलं कोरस, आमचं गाव आहे, माझे कार्यकर्ते आहेत, इथं कोरस काय मिळालं? जिल्हाभर फिरणारी लोक आहेत माझ्याकडं. खाली गेला, विचारलं, 4-5 जण आणले की कोरस करतात म्हणजे जिल्हाभर फिरतात म्हणे. अलका याज्ञिक ठीक आहे, आता हे सगळेच म्हणतात तर काय करायचं म्हणून अलका याज्ञिकने गाणं सुरू केलं. अलका याज्ञिकने गाणं सुरू केलं, विष्णू ब्रह्मा विष्णू माहेश्वर सामोरी बसले, मला बाई दत्त गुरु दिसले. आणि मग त्या झिलकऱ्यांनी, जे कोरसवाले होते, त्यांनी सुरू केलं, ही लाग बाई, ही लाग बाई दत्त गुरु दिसले. मुद्दा असा आहे की झिलकरी एक, पाठीमागची एक आणि म्हणणारी आहे. तर टीमवर्क चांगलं लागतं. तर हा टीमवर्क जो आहे खऱ्या अर्थानं तुमचं टीमवर्क खूप चांगलं आहे. मित्रांनो, या मातृतीर्थचं सुरुवात झाली आहे. पत्रकार कसे असावेत, पत्रकारितेमध्ये काय लिहिलं पाहिजे, काय असलं पाहिजे, आपण कसे असलो पाहिजे. मित्रांनो, हे सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही सगळी तज्ज्ञ लोक आहात. इथं उपस्थित सगळी मोठी मोठी लोक आहेत, ज्याचं नाव घ्यावं, ज्याचे विचार ऐकावे, ज्याच्याकडे पाहावं, अशी उत्तुंग व्यक्तिमत्वानी तुम्ही सगळे. तर पत्रकार कसा असावं, पत्रकारिता कशी, आमच्या प्रवीणनं सांगितलं की आजचा मीडिया कसा, आणि खरंच आहे. पण मित्रांनो, आभाळ फाटलं म्हणून शिवायचं नाही असं काहीच नाही. तुम्हाला तुमच्यापुरतं शिवावं लागणार आहे. तुम्हाला तुमच्यापुरतं समाजात तुम्हाला काय देता येईल ते द्यावं लागणार आहे. आमचा एक पत्रकार मित्र जो सायकलवर फिरायचा, तो त्या सायकलच्या दुकानात सायकल दुरुस्त करण्यासाठी घेऊन गेला. सायकल उभी केली आणि त्याला सांगितलं की या सायकलला कॅरी लाव, कारण मला माझे पेपर किंवा मला सामान नेता येत नाही, याला कॅरी लाव.
10 मिनिटांनी परत आला, कॅरी लावली का? तर म्हणे हो. आणि त्यांनी काय केलं, कॅरी लावल्याने स्टँड काढून टाकलं. त्या दुकानदारांनी कॅरी लावल्याने स्टँड काढून टाकलं. पत्रकार म्हटला, अरे स्टँड का काढलं? नाही, मला एवढं कळतंय म्हणे, मला एवढं कळतंय, ते स्टँड आणि कॅरीचं काही नाही, पण मला एवढं कळतंय म्हणे की पत्रकाराला करिअर असलं तर स्टँड नसतंय आणि स्टँड असलं तर करिअर होत नाही, एवढं मला कळतं, त्यामुळे मी काढली. मित्रांनो, परिस्थिती आपली. आणि म्हणून आपल्याला वृत्तपत्रामध्ये काय लिहिलं पाहिजे, काय नाही लिहिलं पाहिजे, जसं सांगितलं, वृत्तपत्र हे ॲडव्हर्टाईजवर चालतात, मुद्दाच नाही. पण ॲडव्हर्टाईज देताना कशा लिहिता आल्या पाहिजे, बातम्या लिहिताना कशा लिहिता आलं पाहिजे, आपल्याला चांगलं कसं शोधता आलं पाहिजे, आपल्याला समाजाला काय, हे तुम्ही आज पोझिशन तुमची अशी झालेली आहे की आम्हाला टी व्हीत एखादी महिला, एखादा पुरुष गाडीतनं उतरलं, पॅन्ट घातलं, शर्ट घातलं, हॅट घातला, गॉगल घातला, त्यांनी काय क्रीम वापरलं, तो कोणत्या वस्तू वापरतो, हे सगळं आमच्या लक्षात असते. पण आमच्या बाजूचा आमचा बंधू जो मला रेग्युलर भेटतोय, त्याच्या पायात चप्पल कोणती हे मला माहिती नाही, चप्पल घालतो का बूट घालतो हेही मला माहिती नाही, कारण आमची पोझिशन अशी बदलत चाललेली आहे. त्यामुळं आम्हाला समाजामध्ये पत्रकारांना आम्हाला काय द्यायचं आहे, आम्ही काय केलं पाहिजे, आमचे आदर्श काय असले पाहिजे. आमचा आदर्श काय आहे आता माहिती आहे का? आमचा आदर्श आता तरुण पोरांचा सूरज चव्हाण झालेला आहे, गोलीगत, माहिती आहे ना, झापक झुपक, एका बुक्कीट टेंगूळ, हा आमचा आदर्श झालेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणजे तुम्हालाही मान्यच करावं लागेल की देऊळगाव राजाच्या बसस्टँडवर जर सूरज चव्हाण आला तर गर्दी, फोटो. आणि मला असं वाटतं की साने गुरुजी जर आले तर कुणी जमाय होणार नाही, साने गुरुजीला ओळखणार नाही. आदर्शाची मोडमेड ज्याला म्हणता येईल, ज्याच्याकडे पाहून लोक शिकली, जगली आणि वागायला लागली, त्या माणसाला ओळखणारही नाही. आणि चुकून असं समजा की साने गुरुजीने सांगितलं की मी साने गुरुजी आहे, मला नाही वाटत शिल्पी काढायला एखादा पोरगा त्या जोडी. ही परिस्थिती समाजात झालेली आहे, तर ही बदलायची ताकद कुणात आहे? ही बदलणार कोण आहे? बदलणार तुम्ही आम्ही आहोत. भ्रष्टाचारावर आम्ही बोलतोय, आम्ही जातीवादावर बोलतोय, आम्ही सगळ्या गोष्टींवर बोलतो. ही बदलायची ताकद कुणात आहे? ही पत्रकारात आहे, कारण तुम्ही लिहिणार आहेत. आणि एक बातमी, तुमचा तो एक लेख हा प्रत्येकाच्या घरात जाणार आहे. आणि कुठं ना कुठं आम्ही जे बाउंड्रीवरचे आहोत ते आम्ही म्हणणार आहोत, नाही नाही, हेच बरोबर आहे, हे चांगलंच आहे, हे योग्यच आहे. मित्रांनो, वाईट नष्ट करण्यासाठी तुम्ही वाईटाला बदलत बसणार आहेत का? वाईटावरच लिहित बसणार आहात का? त्यांनी संपणारच नाही वाईट. तुम्हाला चांगल्या लोकांची रेस, चांगल्या कामाची रेस मोठी करावं लागेल, त्यावेळेस आपोआपच ते वाईट कमी होईल. पण तुम्ही जर वाईटावरच लिहित बसलात आणि वाईटच बदलत बसलात तर त्यांनी वाईटपणा कमी होणार नाही. त्यामुळे हे डोक्यात ठेवून तुम्हाला पत्रकारिता करावं लागणार आहे. जी लोक वाईट आहेत, भ्रष्टाचारी आहेत, चुकीची आहेत, त्याच्या पाठीमागं कमलेश शिल्लारे जर त्याच्यासोबत राहत असेल आणि त्याला चांगलं वाहवा करत असेल आणि कुठे दिसलं तर तो परिणाम माझे 10 जण, प्रवीण मला मानतो तर प्रवीण मला ना सरके साथ आहे, वो तो बहुत अच्छा आदमी आहे, बहुत अच्छा व्यक्ती आहे. मुद्दा असा आहे की मला हे ठरवावं लागेल, तसं तुम्हाला पत्रकाराला ठरवावं लागेल की एखाद्याला उंची वाढवायची तर उंची किती वाढवायची आणि कशी वाढवायची, खरोखर त्या उंचीच्या लायकीचं आहे का? एका पोराने 50 पैसे गिळले, एका खेड्यातल्या पोरांनी 50 पैसे गिळले. आता 50 पैसे गिळले तर माय परेशान की 50 पैसे गेले कुठं, 50 पैसे गेले कुठं. मग सगळे आजूबाजूची लोक त्याला 50 पैसे गिळले, त्याला काही दिलेलं पाहिजे, कोणी मग केळ द्या, कोणी काही द्या, कोणी काही द्या. आणि मग एक जमून लागला की नाही, आता तो एक वेळ आली की ती तिकडं जाईल, याला संडासला जाईल आणि तिथं 50 पैसे पडतील. आणि मग सगळे घरातले अलर्ट, माय अलर्ट, बाप अलर्ट, भाऊ अलर्ट, शेजारी पाजारी सगळे. सोन्या उठला का? अजून नाही गेला का? आली नाही का बाळा? आली नाही का बाळा? सोन्या परेशान की आपल्या ह्याच्यासाठी सगळे परेशान आहेत. सोन्याला काही कळायचं काम नाही. डॉक्टर म्हणतो काही नाही होणार, होऊन जाईल. आणि सोन्या संध्याकाळच्या वेळेस, हा पप्पा मला जायचं आहे, गेला. सगळेजण त्याच्या अवतीभोवती पडलेत का? पैसे पडलेत का? 50 पैसे पडले. शेजारी हुशारी पुन्हा शेजारीने दाखवते की दादा 50 पैसे जपून ठेवा, हे चांगले लक्षात राहतील काम, बाईक आठवणीचा हे होईल आपल्याला, ते 50 पुन्हा जपून ठेवा. मित्रांनो, 50 पैसे खाणारा पोरगा, अस्वस्थ झालेले आईवडील, आजूबाजूचे अस्वस्थ झालेले शेजारी, किती 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 पैशासाठी? फक्त 50 पैशासाठी. आणि हाच सोन्या नंतर असं तुमची नगर परिषद आली की नाही, या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून उभा राहतोय.
लाखो करोडो रुपये खातोय, घर बनवतोय, 2 गाड्या घेतोय, तालात वागतोय, तालात राहतोय, त्यावेळेस माहेला आणि बापाला असं वाटत नाही किंवा शेजाऱ्याला असं वाटत नाही की 50 पैसे गिळले तर एवढे आपण अस्वस्थ झालो. हा करोडो रुपये भ्रष्टाचाराची गिळायला लागले ना आपल्याला काही वाटायला नाही लागलं. आपण अस्वस्थ होत नाहीये. तर ही अस्वस्थता तुम्हाला जाणीव करून देण्याचं काम या पत्रकारितेला करावं लागणार आहे. आणि आमचे अर्जुननी तो जो किस्सा सांगितला लिखाणाचा की बाबा माणूस मेल्यानंतर परके यात्रेची तीच पोझिशन झाली होती. त्यावेळेस खिळे बसायचे, खिळे. परके यात्रेने एका मोठ्या माणसावर लिहिलं आणि 3 दिवस अक्षरशः खिळ्यासहित ती बातमी तशीच होती. शेवटी त्या सगळ्यांना सांगावं लागलं की आता बातम्यात लिहायच्यात आणि आपलं कलावकारकू सचिव लांटी सी हे सगळं त्याच्यात अडकून पडलंय. हे काढायसाठी आता तुम्ही त्या माणसाचं मांड थांबवा, पण ते आता अगोदर काढून घ्या. हे किस्से घडलेले आहेत. आणि मित्रांनो, पत्रकार कसा असावा, पत्रकारिता कशी असावी. परके यात्रेंनी विषय निघाला म्हणून परके यात्रेंनी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात बातमी लिहिली. कार्यकर्ते नाराज, कार्यकर्ते परेशान की आमच्या मुख्यमंत्री माणूस आणि त्याच्यावर परके यात्रे लिहितोय. सगळी कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले आणि कार्यकर्ते सांगायला लागले की मंत्री महोदय हे असं लिहिलं, परके यात्रेला अद्दल घडवा, परके यात्रेला अद्दल घडवा. यशवंतराव चव्हाण काय म्हणतात माहीत आहेत? यशवंतराव चव्हाण म्हणतात अरे जाऊ द्या, नाही 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 त्याला काहीतरी केलंच पाहिजे, नाही तर पुन्हा लिहिल तो. अरे म्हणजे परके यात्रे जो माणूस आहे, यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री म्हणतात की परके यात्रे जो माणूस आहे त्यांनी बनवलेला महात्मा फुलेवरचा चित्रपट मी पाहिला आहे. त्यांनी बनवलेला महात्मा फुलेवरचा चित्रपट पाहिला, त्यांनी बनवलेला साने गुरुजीवरचा चित्रपट पाहिला. मी त्याचे उत्तम लेख वाचले आहेत, मी त्याच्या उत्तम बातम्या ऐकल्यात आणि हे सगळं वाचून ऐकून माझ्यावर परके यात्रेंचा एक प्रभाव आहे. माझ्यावर असं कुठंतरी वाटतं की मला शिकायला मिळालं आहे, मला काहीतरी वेगळं पाहायला मिळालं आहे, मला कुठंतरी समाजात त्याचं काहीतरी एक वेगळं कर्तृत्व दिसतंय. आणि तुम्ही म्हणताय की एका बातमीमुळं मी त्याला शिव्या घालू, एका बातमीमुळं मी त्याला चुकीचं ठरवू, तर मला माझ्या ह्या सगळ्या गोष्टीवर पडदा टाकावा लागेल. तर मला हा पडदा टाकायचा नाही, परके यात्रे मला तसाच पाहिजे. ठीक आहे, माझ्यावर लिहिलं तर लिहिलं. ही अशी लोकही त्यावेळेस होती. अशी लोकं तुम्हालाही भेटतील, कारण राजकारण आहे. ही अशी लोकं तुम्हालाही भेटतील आणि त्या प्रकारेसारखं पत्रकार तुम्हालाही व्हावं लागेल. परके यात्रेचं आज नाव घेतोय, मूकनायकसारखं बाबासाहेबांनी सुरू केलं. आज बाबासाहेबांचं नाव घ्यावं लागतं आपल्याला मूकनायक म्हणून. ठीक आहे, सामाजिक क्षेत्रात जास्त हे असल्यामुळं आपण तिकडचं नाव घेतो, त्यांचं पत्रकारिता म्हणून आपण कमी नाव घेतो. पण मुक्या असलेल्या नायकाला त्यांनी बोलतं केलेलं आहे, त्या नायकाला बोलतं केलेलं आहे. ही पत्रकारिता अशी असते. मित्रांनो, सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणजे समाजाने कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे याचा आरसा म्हणजे हे तुमचे वृत्तपत्र असते. समाज त्या वृत्तपत्रामध्ये पाहून ठरवत असते काय चाललंय, काय नाही, काय होतंय, काय नाही. कारण मी कुठे चिखलीला जाणार नाही, मी कुठं अकोल्याला जाणार नाही, मी कुठं औरंगाबादला जाणार नाही. ते वृत्तपत्र येते, टी व्ही येते, टी व्ही माझ्या डोक्यात घालते. मला जे पाहायचं असते ते मला पाहता येत नाही. माझ्या डोक्यात ते जे घालतात ते घालत असतात. त्यामुळं मित्रांनो, खऱ्या अर्थानं मशाली घेऊन किंवा आजची परिस्थिती अशी आहे, जसं प्रवीणने सांगितलं की तुम्ही एका टोकावर आलात, एका पायरीवर आलात की तुम्हाला वरही जाता येत नाही, खालीही जाता येत नाही. पण प्रयत्न करावा लागणार आहे आपल्याला. कारण प्रत्येकानं म्हटलं की मै नाही तर असं जमणार नाही. तुम्हाला काही ना काही तुमच्या परीने करावं लागेल आहे. चलो 1 0 आहे, पण 1 लावला तर 10 होईल समोर, पुन्हा 1 वाढत जाणार आहे संख्या. तर ते आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. निरो होता, रोम जळत होतं, निरो फिडेल वाजवत होता, निरो हसत होता, निरो गाणे म्हणत होता आणि त्याचा मंत्री हुशार होता. त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं, राजे तुम्ही हसताय, गाणं म्हणताय, रोम जळतंय, पण आपल्या राज्यातली लोकं खवळली, आता तुमच्या विरोधात एल्गार करणार, तुमच्या विरोधात उठणार. मग काय करायचं? यांना खुश करावं लागेल. खुश कसं करायचं? तर आपल्याला यांना काहीतरी खायला दिलं पाहिजे, काहीतरी खुश केलं पाहिजे. कारण आपलं कसं आहे ना, आता नगर परिषद आली, 1 पाव नाही तर एखादी बाटली, छोट्या छोट्या गोष्टीवर आपण खुश होतो. त्या बाबासाहेबांना काय चुकीली काही कळायचं काम नाही की कशासाठी त्या गरिबाला राजा, तू प्रत्येक झोपडीतला पोरगा राजा झाला पाहिजे हे बाबासाहेबाला वाटत होतं. तसं ते त्या काळात पण त्या निरोला पण ते वाटलं की ही लोकं खुश कशी होतील. तर मंत्र्यांनी सांगितलं की खुश फक्त खाण्यापिण्यावर होतं. आणि मग सुगंधी खाणं, सुगंधी जेवण, सगळं व्यवस्थित ठेवलं. लाईन लागलेली, सगळी जेवत आहेत, आपलं जेवणार आहेत, सगळी लाईन लागली आहे. आणि हळूच मंत्री आला की महाराज पंगत मोठी होती आहे, अंधार पडलाय, करायचं काय.
दीन दलित गरीब लोकांना खांबाला बांधा, त्यांना जाळा, त्यांच्या उजेडामध्ये ही लोक जेवतील. आणि मित्रांनो, रोग अक्षरशः त्या लोकांच्या ज्वालामध्ये उजाळून निघाला आणि लोक जेवत होती. प्रश्न आता इथं हा पडलाय की निरोसारखे क्रूर आम्ही नाहीत, जळणारे पण आम्ही नाही, त्या लाकडाला बांधलेले पण आम्ही नाहीत, आम्ही जळणारेही नाहीत, मग आम्ही जेवणारे आहोत का? त्या दीनदलित लोकांच्या उजेडामध्ये जेवणारे आम्ही आहोत का? कदाचित असू, पण ती लोक होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची. त्या जेवणाच्या पंगतीत आपण बसणार नाही याची काळजी घ्यायची. अशी लोक हे करावं लागणार. हे कुणाला करावं लागणार आहे? हे पत्रकारितांना करावं लागणार आहे. कारण त्यांच्या हातामध्ये एक शस्त्र आहे, ज्या शस्त्राने परिवर्तन घडतं आहे. कारण तुम्ही देशाचे स्वातंत्र्य असेल किंवा प्रत्येक गोष्ट असेल, ह्या प्रत्येक गोष्टीला पॉम्पलेट, हँडबिल, वृत्तपत्र त्याच्यातनं ही राज्यक्रांती झालेली आहे. हे बदल होत असतात, हे तुम्ही करायचे असतात. मित्रांनो, भरपूर वेळ झालेला आहे. भरपूर वेळची तुम्ही जसं सांगितलं तज्ज्ञ लोक आहात, हुशार लोक आहात, म्हणून पत्रकारांनी काय केलं पाहिजे आणि काय टिकवलं पाहिजे याच्यावर आम्ही जास्त बोलण्यात मजा नाही आहे. मित्रांनो, जाता तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित आहात. खरं म्हणजे हा बेभरोशाचे दिवस आहेत. हे भरोसा कुणावर ठेवायचं कळत नाही, तरी तुम्ही एवढे उपस्थित आहात. एकदा एका जोडप्याचं कडाक्याचं भांडण झालं. दोघांनी हरकतीसाठी कोर्टाकडं गहाणं मांडलं. एक पोरगा असून ते फारकतीवर आले. नवरा म्हणे पोराचा मी हाय बाप, माय म्हणे पोराची मी होय माय. जजनं हे सगळं ऐकून खूप विचार केला. डोकं खाजवत दोघांच्या भल्यासाठी एक निकाल दिला. जजने निकाल दिला, कारण आता ते सगळं भांडणं पाहिलं. दोघांच्या भल्यासाठी एक निकाल दिला. बाई काही झालं तरी तू एवढं कर. तुझी इच्छा नसली तरी एवढं कर. दुसरं लेकरू होईपर्यंत त्याचं घरदार झालं. मित्रांनो, अशा बेभरवशाच्या काळामध्ये आणि कुणी कुणावर विश्वास नाही, आणि तुम्ही ज्या प्रेमाने, ज्या आपलेपणाने इथं उपस्थित राहिलात, या मातृतीर्थावर प्रेम दाखवलं, या मातृतीर्थाच्या सोबत तुम्ही आहात, या टीमच्या सोबत आहात. आणि ही टीम पण, मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ही टीम पण तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. नक्कीच तुमचा विश्वास, तुम्हाला जो बदल अपेक्षित आहे, तुम्हाला यांच्याकडून त्या वृत्तपत्रात जे अपेक्षित आहे ते नक्कीच मिळेल, हीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर आजच्या प्रकाशन सोहळ्यात